तर मित्रांनो हे बघा बच्चे तुम्हाला बघायला भेटेल। याच्यात असं चारा खाणारे देखील बच्चे आहेत। हे बघा चारा खाणारे बच्चे आहेत। बाकी असे दुधाचे पण बच्चे तुम्हाला बघायला भेटतील। हे कोकरू मेंढीचे तिकडे तुम्हाला दाखवलं पण इकडे पण बघून घ्या। उडा रे तक्यात का। हे बघा बच्चे बघा मित्रांनो। हे बघा चारा त्यांना बांधून ठेवला बघा चारा। हे बघा चारा खात आहे। इकडे दुधाचे वल्ले बच्चे बसलेले आहेत। हां हे बघा बच्चे भारी आहे। जर कोणाला बच्चे घ्यायचे असेल कोकरू नाही भेटणार मित्रांनो, कोकरू मेंढी सोबत भेटेल। बाकी बच्चे वगैरे तुम्हाला घ्यायचे असेल तर बच्चे घेऊ शकता तुम्ही। हे बघा बघा बच्चे केवढे भारी आहेत। बच्चे कमी आले ना, बच्चे कमी आले बरं मित्रांनो। एवढे आले आता पोळच्या गाडीला येते का नाही येते असं का बरं? काय बच्चे चारा खाणारे मोठे होऊन गेले, कवळे बकरे म्हणून आले। बरं बरं आता तुम्हाला मोठे बच्चे दिसताय, एवढे बच्चे दिसताय। बरं आता बाय बच्चे आहेत मोठे चारा खाणारे। बरोबर बघा मित्रांनो रिंगी छकडं म्हटलं जातं, रिंगी म्हटलं जातं। कशी बनवली बघा लाकडाची, एकदम वन पीस शो पीस एक नंबर असं बनवली। बच्चे बघा कशी भारी हो ना, बघा वस्तू एक नंबर चीज आहे। हे पण बघा, हे बघा सगळे मित्रांनो एकदम गुडगुडीत बच्चे आहे, काही टेन्शन नाही। हे एक दाबले गेलं वाटतं बच्चांमध्ये, छोटं बच्चा मोठ्या बच्च्यामध्ये दाबले जातात। मेंढीचे कोकरू बघा केवढे भारी, ते पण वल्ले बघा मित्रांनो, वल्ल्या मेंढ्या झाल्या बरं। कोकरू बघा आणि घरचे बघा, यांचे घरचं शेळीचं बच्चं बघा केवढं भारी। हे वस्तू एक नंबर, त्या चीज एक नंबर मित्रांनो कलरमध्ये। हा मेंढा पण बघा, हा पण घरचा का तिकडचा तो? ते तिघी घरासाठी ठेवलं। बरं बरं एक नंबर हो। हे बघा मित्रांनो कोकरू क्या बात आहे। हे बाकी वल्ले आहेत, बाकी ते पण कशी आहेत सगळे महिन्याचे आजचे दिसतात एकाला सोडून। 8 दिवसाचे बच्चे जास्त जास्त। हां 8 दिवसाचे बस, सगळं ताजे झालेले म्हणजे। बरं बरं हे बघा 9 कोकरे 9 कोकरे। 1 2 3 4 5 6 7 8 9 हे बघा 9 कोकरू मित्रांनो मेंढ्यासोबत येतील। या आज उद्यामध्ये तुम्हाला घ्यायला भेटेल 2-3 दिवसामध्ये। तसं फोन लावत राहा, चालेल ठीक मित्रांनो। ही संपूर्ण दावण आता गाबणींची बांधलेली आहे। तर माप बघा, चमक बघा शेळींची तुम्ही, आणि शिंगडी वगैरे पण बघा, खालून कासे पण तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो। काही तोलावरचे काही जाणून बुजून कच्च्या आणलेल्या आहेत, कारण की तिकडे देखील गाबणं माल मित्रांनो पाया तसा भेटत नाहीये, म्हणून काही शेळ्या कच्च्या देखील घ्याव्या लागलेल्या आहेत। पण मित्रांनो कच्च्या जरी असल्या तरी वरती जे माप वगैरे असेल ते बघा तुम्ही, कारण की मित्रांनो कच्च्या असल्या तर एवढं 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर तोलावर येऊन जातील त्या। तर माप बघा फक्त कसं काय माप वगैरे एक नंबर। अण्णा या नाही गो पहिल्या दुसऱ्यामध्ये बघा मित्रांनो माप बघा, संपूर्ण दावण बघा। हे बघा मित्रांनो आता ही जवळ आलेली, हिला काय टेन्शन नाही। हा ही लेट आहे मित्रांनो, आपण माप बघा तुम्ही। हे बघा ही पाठ आहे मित्रांनो। हो बरोबर हा हे पहिलं दाबायची बरं बरं महिन्याची लेट आहे। हे बघा मित्रांनो पहिल्यामध्ये एकदम चांगलं आहे आकाश दादा। या दूर घेऊन साठी ना मित्रांनो, लांब घेऊन जाण्यासाठी चांगले आहेत, म्हणजे प्रवासामध्ये जर शेळ्या जनतात तर त्यांना तो प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा बरोबर। आता समजा तुम्ही तोलावरची घेतली तर ही आज उद्यामध्ये जणून जाईल मित्रांनो, प्रवासामध्ये जणून जाते अशी शेळी। मग तुम्ही अशा कच्च्या जरी घेतल्या तरी चालता। हे बघा हो याच्यात बाकी आहेत तोलावरच्या, बाकी कच्च्या जर पट्टीमध्ये घेतल्या तर मित्रांनो एकदम सोयीस्कर आणि चांगल्या पद्धत भेटते तुम्हाला। रेट वगैरे चांगले लागतील पट्टीमध्ये, 1-2चा रेट जास्त लागतो मित्रांनो। हे बघा पाठ मित्रांनो एक नंबर लागलेली मित्रांनो, जशी तोलावरची तुम्हाला दाखवली लागलेली तशा सगळ्या तशा लागतील जेव्हा तोलावर येतील तेव्हा। आता ही बघा पहिल्या दापाचीच पाठ आहे। 15च्या 15 16 प्रमाणे गाबणे डायरेक्ट का बरं मित्रांनो। 17,000 पावणे 1,000 कमी सांगितलं, डायरेक्ट 16,000 बरोबर। अशी जर घेतली तर 18-20 वाली। हा तर ही बघा मित्रांनो, ही 18-19 वाली शेळी तुम्ही बघू शकता। ही 20,000 ही 20-19 भावाची। ही बघा ही बघा 16,000 देऊन टाकशा बरं। तर मित्रांनो टोटल 15 शेळ्या 15 बांधल्या काय? 15 शेळ्या बांधलेल्या
15 बांधल्या. तर मला थोडं माप सोडून दाखवा तर. घ्या ना इकडे जोडा. एक नंबर. तर बघा मित्रांनो हा जोडा 25 ला नाही टाकायचा दादा एक. हो हे बघा. तर मित्रांनो त्या 16,000 मध्ये तुम्हाला अशी देखील शेळी भेटणार आहे. हे बघा माप कसं आहे. 16 घेतले ना पूर्ण पट्टी 15 द्या. 15 बकऱ्या 16,000 रुपयांनी. 15 बकऱ्या मित्रांनो 16,000. आता ही बी माप तसं फक्त कच्ची मित्रांनो. विषय एवढा आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यात बघा तुम्हाला अशा देखील शेळ्या घ्यायला भेटतील. पट्टीमध्ये हा एक फायदा असतो घेणाराचा पण देणाराचा पण. क्वांटिटी मध्ये घेतल्यावर मित्रांनो किंमत सहज कमी होईल. हे बघा ही पण त्याच किमतीमध्ये मित्रांनो 16,000 मध्ये ह्या पण आहेत तुम्हाला भेटेल. हे बघा 1500 रुपये 15 शेळी बरोबर. 16 फायनल आहे. आता बघा मित्रांनो ह्या पण त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात. फक्त मित्रांनो 15 शेळ्या दावणीवरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. संपूर्ण शेळ्या व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. मागे व्हिडिओ थांबून बघा, स्किप करून बघा, काही टेन्शन नाही. हे बघा हा पण त्याच्यामध्ये मित्रांनो 16,000 मध्ये. ही पण क्वालिटी 16 मध्येच बघू शकता तुम्ही. थांबा हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा. ही पण क्वालिटी मित्रांनो 16,000 मध्ये आहे. फक्त हा रेट कच्चा आहे म्हणून मित्रांनो. तोला राहिला असता तर 19-20 शेळ्या होत्या मित्रांनो. बरोबर जेव्हा तोला तेव्हा 20 ने घ्यावा लागतील. बरोबर क्वालिटी बघा मित्रांनो कच्चा आहे फक्त. आणि अशा शेळ्या घेतल्यावर लांब किती घेऊन जा तुम्ही प्रवासात काही टेन्शन नाही. आता बघा ही शेळी 19-20 दामाची शेळी मित्रांनो. 20 ला देणार एकटी देणार तुम्ही बरोबर. दोन बच्चे देईन 30 बरोबर खाली दोन बच्चे 5,000 बच्चे बरोबर 20-21,000 मोकळे. बरोबर. हे बघा मित्रांनो असं पण माप 16,000 मध्ये तुम्हाला घ्यायला भेटेल. हे बघा ही पण मित्रांनो दावणीमध्ये समजत नव्हत्या, बाहेर सोडल्यावर समजत आहे. हे बघा हे पण क्वालिटी तुम्हाला 16,000 घ्यायला भेटेल. 16,000 मध्ये 15 शेळ्या मित्रांनो. म्हणजे 16,000 ला एक बरं. नाही तर म्हणशाल 16,000 मध्ये 15. असं एक कस्टमर आला होतो. दोनदा असं कस्टमर पाहिलं मित्रांनो इथपर्यंत येऊन गेलं. आता आपण पट्टीचा दाम नेहमी सांगतो की 16,000 मध्ये ही पट्टी गेली, 20,000 मध्ये पट्टी गेली. तर ते कस्टमर समजायला मुंबईहून येऊन गेलो मित्रांनो. हे बघा मित्रांनो पाठी बघा. ह्या पाठी देखील तुम्हाला 16,000 रुपये नगाने भेटतील. बघू शकता तुम्ही. आता बघा त्याच्यात ही फुल तोलावरची बघू शकता तुम्ही. इकडची ही कच्ची पण पाठी सेम आहेत. हे बघा हा दोन झाले तुम्ही. हा एक यांनी सोडली ना 15 मी पण म्हटलं 15 म्हटलं. ठीक आहे. तर मित्रांनो हे बघा ही पण आता हिचं माया अंगू म्हटलंय. आता ही पहिल्यामध्ये बघू शकतो तुम्ही. बघा डायरेक्ट पहिल्यामध्ये काहीच विषय नाही चालला. आणि माप बघा तिच्या बरोबरीचं माप आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. फक्त तिला लेट लावलेली त्यांनी. ही पण मित्रांनो तुम्हाला 16,000 प्रमाणे तुम्हाला 15 शेळ्या. हो 15 बकरी काय करता तुम्ही बोलले गाभण शेळीचे 15 बकऱ्या कोणी घेऊन त्याला 16 बरोबर. 10 ला पण नाही भेटणार. बरोबर 15 घ्या पडतील. 15 घ्यावं लागतील. हे बघा मित्रांनो दुधाची धावण बांधलेली संपूर्ण. हे बघा हा इकडची उचका. आता इकडचा पाय उचका माझ्या साईडचा. हो हे बघा पुढचा पाय. हा हे बघा मित्रांनो बच्चे बांधले. हा बच्चे बांधले ना. बच्चे बांधले गाडीचा पास. हो हे बघा मित्रांनो दुधाच्या. मित्रांनो सगळ्या जनलेल्या तुम्हाला शेळ्या दाखवत आहे. सगळ्या 15 दिवस महिन्याच्या आत जनलेल्या शेळ्या आहे सगळ्या. काही आहे गाडी काही गाडी जनलेल्या शेळ्या पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि इकडे एक जनावर ती पण तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो दुधाच्या शेळ्या संपूर्ण बच्चे पाडले. हे बघा हे बघा मित्रांनो काशी. इकडे पण बघा ही पाठ बघा पहिल्या होता. आता ही बघा चालू जनलेली गाडी जनलेली. हे बघा घाण चालू तिला गाडी जनलेली. ही पण बघा मित्रांनो हिला पण घाण लागलेली बोलली जनलेली. बघा पाठ ती पहिल्या होता ती. इकडे पण बघा ही त्या बघा ती. इकडे बघा हो ही पण ताजी जनलेली. हे बघा मित्रांनो बरोबर ती तिकडे फिरली गोळी. सोडा तिला आणा इकडे जाऊन. हे बघा मित्रांनो होंडी बघा दुधाला बरोबर.
मित्रांनो चालू गाडीत माल आलेला आहे. बरेच जण सांगतात की गाडीत माल आलेला म्हणजे मग रात्रीचे असतील दूध, सकाळचे असतील. रात्री भरताना मित्रांनो बच्चे पाजून भरला जातं, नंतर सकाळचं दूध असतं. पण मित्रांनो कसं असतं, गाडीमध्ये शेळ्या ह्या भुक्या असतात किंवा मग उभ्या पूर्ण एवढं लांबून येत असतात. तर एवढं उभं येऊन थकव्यामध्ये किती दूध शेळी सोडेल असा विषय असतो. 2 दिवस आराम केल्यानंतर शेळी दुधाला अजून चांगली उतरते है ना. थकव्यामध्ये एवढं पाय तसं दूध शेळीला उतरणार नाही. चमक सगळी लोकांना सांगा एका टायमाचं दूध आहे म्हणा. हा तर हे 4 दिवस इथं मोली का 5 दिवस इथं मोली तर तसा विषय नाही. तसा विषय नाही आहे. जर ती काही म्हैसनी किंवा गायनी ती खराब झालेली ही बकरी ती जेवढा खोटा आहे तेवढाच दूध तुमवता येईल, तेवढंच तुमवता येईल. बरोबर. आणि तुमचं नुकसान नाही, पहिले माल आम्ही घेतोय. बरोबर. नुकसान आमचं आहे. जर नाही विकली गेली तर तुमचं नुकसान आमचं आहे ना. बरोबर. आणि ती शेळी दुधाची लागली हा ती शेळी दुधाची तिला दूध जास्त ती शेळी लागली. ती शेळी लागली बिगर दुधाची लागणार नाही ना. बरोबर. आता हिला दूध आहे समजा ते तीच लागेल तेवढी. आता बघितलं तर बच्चे पाडले इथं बघा कसं बघा नरम थोडं एकदम. हे बघा मित्रांनो माप बघा. हा 21 शेळ्या 20 शेळ्या 20 शेळ्या द्या. 21 शेळ्या आहे. जर टोटल जर घेतल्या तर 15,000 देऊन टाकू सगळ्या. हो सगळ्या 20 20 15,000. हो बर. मापा तुम्ही 10 घेतल्यावर कसं होईल मग? 10 घेतलं थोडं वर जाणं पडणार. थोडं वर जावं लागेल का? बरं. 16,500 मित्रांनो बिना बच्च्याची गोष्ट उराली बरं. बच्चे लावून नाहीये, विदाऊट बच्चे फक्त दुधासाठी. आणि इकडे चालू आहे तुम्ही पाहिला लाईव्ह होता तुम्हाला 16,000 प्रमाणे त्यांनी 7 शेळ्या दिलेल्या आहेत. तर त्यांचं म्हणणं 20 घेतलं तर 15,000 लावू आपण. हे बघा चॅनल थ्रू आलं तर काहीतरी करावं लागेल. अजून करावं लागेल. काहीतरी करावं लागणार आहे. बरोबर. हे बघा मित्रांनो अजून बघा या मित्रांनो अजून जेव्हा ते आराम करतील तेव्हा शेळ्या उतरतील चांगलं. हा उद्या अजून अलग वेगळ्या दिसतील. अजून पोटात पाणी नाही, फक्त चरल्या मित्रांनो थोड्याशा. चरल्यानंतर तुम्हाला दाखवतो अजून पाणी पितील आराम. मित्रांनो थकव्यामध्ये आपण जरी असलो तरी आपली चेहऱ्याची चमक अशी सगळी ओढली जाते प्रवासामध्ये. ही शेळी एवढ्या लांबून गुजरातून उभीच्या उभी मित्रांनो गाडीमध्ये येत असते. बसता येत नाही शेळीला. तर काय दूध सोडणार ते असा विषय असतो. पण कमेंट करणार करतात काय हरकत नाही करा. काय घरीच बसूनच कमेंट करतात. तर विषय असा असतो. आणि जे घेणारे असतात मित्रांनो ते बरोबर घेऊन पण आता काय टेन्शन नाही. ज्यांना अनुभव आहे ते लोक का बरं येतात. आता काय महिना रे लोक तुमचे काय तुमचे नेहमीचा कस्टमर होते मित्रांनो. जे एक सौदा झालेला तुम्ही जो पाहिला तो सौदामध्ये ते यांच्या भागातील आहेत. जे यांचा कस्टमर आहे आपला युट्यूबचा कस्टमर नाही. ते नेहमी दरवर्षी दुधाच्या शेळ्या घेतात. दूध काढल्यानंतर परत शेळ्या नंतर विकून देतात गाब झाल्यावर. हे बघा. आणि ते अशा शेळ्या घेत असतात 16,000 16,500 15,000 15,500 कारण की ते पट्टीमध्ये घेत असतात. हे बघा बोलल्या जाणाऱ्या शेळ्या दोघी बघू शकतो तुम्ही. हो एकदम पाट आहे या. पण बघा हे बघा पाट मित्रांनो कशी लागली. एका टायमाला मित्रांनो लिटर 1.5 लिटर अशा काढणाऱ्या शेळ्या या पाठरवाणी म्हणून. जर जास्त मोठ हा आणि जर याच्यामध्ये तुम्ही ही बघशाल तुम्ही अशी बाल्या कलर तुम्हाला दाखवली मी गाभण तोलावरची. कुठे गेली ती? तर मित्रांनो तिला दुधाला उतरेल. आता हे बघा अशी शेळी दुधाला चांगली उतरते. आता बघा अशी कशी तुंबली. या बघा आता हे पाठरवाणी मित्रांनो तुम्हाला दाखवलं. या बघा ही पण बघा आता कसं माप आहे बघा. असं माप मित्रांनो तुम्हाला 20 घेतला तर तुम्हाला 15,000 प्रमाणे फक्त पडणार आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा बरोबर. मेंढ्या दाखवा मला. मेंढ्या मेंढ्याचे कोकरू घरी गेले मित्रांनो. शेळींचे बी बच्चे आहेत काय टेन्शन नाही. सगळं जनलेलं हा मित्रांनो. मेंढ्यांची क्वालिटी बघा तुम्ही. हे बघा खाली गड्डे बघा. हे बघा ताज जनलेले मेंढ्या बघा तुम्ही. हे पण बघा. आता ह्या पण मित्रांनो 2 दिवसांनंतर चमक करतील चांगल्या. आता या थकव्यामध्ये हे बघा हे बघा पहिल्यामध्ये मित्रांनो एकदम. हा ही पण पहिल्यामध्ये इकडची बघा. आता ही बघा हिचे बच्चे पिल्या ही पहिल्यामध्ये बघा. दिशांत इकडची पहिल्यामध्ये मित्रांनो. काय म्हणता पहिल्या हिला काय म्हणता? लावारा लावारा काय म्हणता? बघू द्या मित्रांनो बघा दुधाची दादी. आपल्याकडे लावर म्हणतात तिकडे राबुडा म्हणतात. राबुडा मित्रांनो गुजरातीमध्ये त्यांना राबुडा म्हणतात. आपल्याकडे लावर का लावर म्हणतात. 11 टोटल. त्यांच्याखाली कोकरू पण 9 जनलेल्या 9च्या 9 खाली एक कोकरू आहे. आणि ज्या बाकी 2 गाभणी तुम्हाला बघायला भेटेल त्या पण आज थकव्यामध्ये येत. आज उद्यामध्ये तुम्ही आले तर तुम्हाला हा संपूर्ण भारी क्वालिटीचा माल घ्यायला भेटेल. हे बघा
बघा तिकडे ती जणू राहिली एक आता गाडीमध्ये आले. तुम्हाला बोललो ना तोला वाटी शेडी लगत धरून जाते गाडीच्या प्रवासामध्ये. हे बघा इथं जाऊन प्रोसेस मध्ये उठून गेली ती आता. हा थोडा वेळ आहे. ठीक आहे मित्रांनो तिला वेळ आहे थोडा. जाणून राहिली ती. हा जणेल ती आजून जणेल ती. हा करत असतो जणून ती. ठीक आहे चालतंय. गाडी आली 4 3 7 बांधलेले आहेत. आम्हाला बच्चे पाळते म्हणून तुम्हाला आता काढायला लावले. आम्ही स्वतःहून नेला संध्याकाळी पुढे तुम्ही सांगायला सकाळचे बच्चे माझं लक्ष येणार आहे असं मग ते काठोडे धनगरामध्ये काही बदल नाही राहणार. एक बकरी जाऊ त्यांचे पुढे चालते 14-15 नको पुदळ्या बकऱ्या घेतल्या ना काय 7 बकऱ्या माप नाही ना बकरीला कमरा एवढं. पाय बरं प्रेमचंद काकाच्या कमराला बकऱ्या लागू राहिले. अजून कोणाला कुठं लागायला पाहिजे काय आहेत कमी रिअल माणसं आहेत एवढी. जाऊ दे आता तो पहिल्यांदा तू मला 10-11 बकऱ्या घेऊन 7 बकऱ्या काढला तू 7 आता लगेच तुला समजलं कुठं हो एकच बरोबर मी 5 करा नाही 18,000 रुपये घे चाल जाऊ 7 बकऱ्या जा 20 बकऱ्या मध्ये खाली बघा जायचं म्हणून वस्तू बिन असं बकऱ्या डब्बा बकऱ्या ना ठीक आहे तू काढल्या वाच वरच्या वगैरे खायचे तू त्याशी ते झालं वरच्या वगैरे तुम्ही बकऱ्या मागू आता हे बकऱ्या दिसत ना 2 बकऱ्या सोडली वस्तू बी ना गिल्लीला काय गेलो कुठं मला घरात बी तिथे घ्याल त्या मग बोललो नाही त्याला आता लगेच आणलं तो त्यांची असं झालं की काय नाही माहिती गेले ना बकऱ्या मी व्यवस्थित दाम सांगलो तुम्हाला कच्ची बी अकराचं माफ करायचं काम तुमचं ते आपल्या हातात कमी जास्त निघणार आपला विषय तिकीट पैसे घालताना बोललो की नाही 15.5 म्हणते मध्ये बोलू द्या ना त्याचं काय एवढं जा चाललाय तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला 7 ते 7 15 बकऱ्या पुढे बकऱ्या तुम्ही आयशे होतो 10 कमी आकडा लावत नाही 30 बकरी घेऊन तू खाली वगैरे 32च्या दंड मी त्याच्याजवळ गेलो 15 गेलो कमी खर्च काका दादा नाही पैशाची काय किंमत आहे तुमच्यावर मग द्या हा ना 32 मारा बरोबर आहे
घेतला तुम्ही का नाही घेतला थोडी दोनशे कधी कमी केलं भाडं होईना आमचं भाडं होईना अण्णा म्हणले ना तर असे 200-500 काकावरून बेले हा जाऊ दे जमाना झाला असे पैसे भेटून करा 32 करा ना करा 32 काही जड नाही काय जड नाही 32 आण ना द्या 32 द्या 32 अहो करा काहीतरी करा बाबासाहेब काय तू आता ते जाऊन दे 232 ते मित्रांनो माझं आणि भावा होतं म्हणणं चालू की 16,000 मध्ये करा असं शेटचं म्हणणं 18,000 आहे आणि त्यांचं म्हणणं 16ला 200 कमी बिना बच्च्याच्या 16ला 200 कमी त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 10-15 बकरा घेतली 7 बकरा घेऊ 10-15 बकरा 15 बकरे तुमच्या शब्दाला 15 बकरा तुमच्या शब्दाला एकदम मस्त शेळ आहे जाऊ दे 32 अरे 1400 मी भरून देऊ का मरणार 1400 अण्णा मारतात जाऊ दे आकाश भी बोलला मामा बोलले द्या ना द्या 16 बरोबर जाऊ दे मारतात काय करते भाऊ ताकद लहान आहे म्हणून अरे तू बकरी सोड नको तू रुपयाला नाव घेईन तो बी नाव घेईन काय तू नंबर बकरी चला द्या ना द्या सोडून द्या ना मारा दे 16,000 दे 16,000 तू मार दे पैसे 1400 काय बात आहे का येड्या मारणार जाऊ दे ना चांगलं मित्रांनो 16,000 प्रमाणे झालेला आहे सौदा नाही काल जरूर गाडी बोलायला आम्हाला कलर नाही काय गाडी बोलवत आला कसं सागर बच्ची घेऊन बच्ची पाहू मामा तुम्ही काय बाबा गाव सांगा तुमचं गावाचं नाव सांगा या गावाचं नाव सांगा बोल नका गाव हा आवराडा आता किती 7 घेतल्या अगोदर पण काय घेतल्या होत्या तुम्ही घेतल्या दुसऱ्या घेतल्या होत्या दुसऱ्या घेतल्या होत्या बरं मित्रांनो आता किती शेळ्या तुमच्याकडे दुधासाठी का आता मित्रांनो हे दुधासाठी हे ते यांचं नेहमीचं गिरायक आपल्या युट्यूबचं गिरायक नाही ते त्यांचं नेहमीचं गिरायक ते दरवर्षी दुधासाठी काम करतात आता तुम्ही बघू शकता 16,000 आणि बिना बच्च्याच्या शेळ्या 16,000 आणि बिना बच्च्याच्या शेळ्या घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर 7 घेतल्या बिना बच्च्याचे 16,000 प्रमाणे सात घेतलेला आहे मित्रांनो यांनी घाटावर चालल्या होत्या नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी मित्रांनो आज 19 डिसेंबर 2024 रोजीची संतोष अण्णा आगोने यांची नवीन काटेवाडी शेळींची गाडी ही 40 गावला चालली आहे. गाडीमध्ये बसलेलो आहे, गाडीमध्ये सागर भाऊ आगोने जे संतोष अण्णा आगोने यांचे भाऊ आहेत. तर सागरदा नमस्कार. नमस्कार. किती शेळ्या आपल्या गाडीमध्ये आता? आपल्या गाडीमध्ये 52 शेळ्या आहेत आणि 11 मेंढ्या आहेत. 11 मेंढ्या झाल्या. त्याच्यामध्ये 9 मेंढ्या झालेल्या आहेत. 9 झाल्या. आपण घेतल्यानंतर एक मेंढी जुळून गेली. आपण पहिले 10 घेतल्या होत्या. बरोबर. नंतर एक वाढवून घेतली. एक वाढवून घेतली. आणि नंतर पहिले अगोदर शेळ्या पण 51 होत्या आपल्या, नंतर एक वाढवली. 51 होत्या, नंतर एक वाढवली. म्हणजे आता 52 शेळ्या आहेत आणि 11 मेंढ्या आहेत. 11 मेंढ्या. कसं काय क्वालिटी वगैरे कसं काय? क्वालिटी एका नंबर आणली आकाश आता. बरं. खास करून म्हणजे
दुधाच्या शेळ्या जास्त आहे. दुधाच्या जास्त निघाल्या का बाजारात? बरं. माल तर तिकडे आका दादा आता मला आजचा 9वा दिवस आहे तिकडं गेला. आता मी 9व्या दिवशी मी घरी चाललो. 9व्या दिवशी घरी चालले. म्हणजे गेल्या बुधवारी गेलो होतो इथून. हा आजचा तुमचा गुरुवार. बरोबर. माल म्हणजे तिकडे पोझिशन एकदम अवघड होऊन गेली. इथं आपण गिरायकांना चॉईसचा माल देतोय, तिकडे आपल्याला पैसे देऊन पण माल भेटत नाही. आता 8 दिवस लागले मला. फक्त माल किती आणलाय आपण तरी माझ्या हिशोबाने मी 10 ते 15 शेळ्या कमी आणलेल्या आहेत. हो नाही तर आपण 70च्या वरती आणतो, पण 2 गाडीत बसून आपण फक्त 60-61 शेळ्या येत आहेत गाडीत. बरं. मालच निघत नाही. जसं आपल्याला गिरायकांची जशी चॉईस आहे त्या हिशोबाने आपल्याला माल आणावा लागतो ना. आता तिकडे माल निघत नसल्यामुळे आपल्याला प्लस मायनस घ्यावं लागणार. असं. तर मित्रांनो क्वालिटी कसं असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, काय किमती वगैरे असतील काय नसतील सगळं तुम्हाला कळेल है ना. त्यांना गाभणा शेळ्या घ्यायच्या असतील ना, थोड्या शेळ्या लेट आहेत म्हणजे 1-1 महिना घेतील असे आहेत. बरं. पण वस्तू म्हणजे वस्तू फक्त पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये. बरं. आपण जेव्हा गाडीतनं शेळ्या उतरवू तेव्हा ते कस्टमरांना क्लिअर होऊन जाणार आहे. बरोबर. तर मित्रांनो थोड्या कच्च्या भेटलं काय हरकत नाही, फक्त माप बघा. मागेच्या वेळेस कच्च्या शेळ्या येत होत्या 3-4 महिने अगोदर, तेव्हा पण मी तुम्हाला तेच सांगितलं की शेळीचं फक्त माप बघा. तुम्ही कच्च्या असता ठीक आहे 1 महिना लेट, पण माप चांगलं असेल तर घ्या. या शेळ्या जाण्यापर्यंत 1 नंबर क्वालिटी देणार आहेत. डायरेक्ट जास्त तोलावरची जरी घेतली तुम्ही तर कधी काय असतं माहिती का, शेळी 8-1 दिवस लवकर जाऊन जाते. प्रवासामध्ये गाडीमध्ये असते शेळी लवकर झाली म्हणजे मग या शेळीला काही अडथळा येणार नाही. बरोबर. थोडी कच्ची आहे अशा पण शेळ्या घेतात. कच्ची जानली पिल्ल अपुऱ्या दिवसाचे आले, मग काही लोक म्हणतात की पिल्ल जगत नाही. म्हणजे तोलावरती शेळीचा असा विषय होऊन जातो. कारण ती 8-15 दिवस पुढे पण राहिली. गाडीचा आता रस्त्याची कंडिशन तर आपल्याला नाही माहिती महाराष्ट्रात. बरोबर. त्याच्यामुळे शेळ्या त्याच्यामुळे शेळ्या 8-15 दिवस लवकर धरून जातात. बरोबर. तर मित्रांनो हा विषय असतो. तर कच्च्या जरी घेतल्या तुम्हाला फक्त क्वालिटी बघून घ्या. शेळींचं माप, उंची, पूर्ण हाईट, वजन सगळ्या गोष्टी बघून. तर चला कसं काय क्वालिटी वगैरे. 40गाव मध्ये पोहोचलोय आपण आता. बायपासला आहेत 40गाव बायपासला. तर जाऊ दाखवतो तुम्हाला शॉर्टपर्यंत. मित्रांनो गाडी आता उतरते. क्वालिटी बघायला भेटेल तुम्हाला. शेळ्या भुक्या आहेत. पहाट आहे मित्रांनो बघा. पहिल्या वेताची पहाट आहे मित्रांनो बघा. हो बघा गाभण आहे. चांगली लागली ना एकदम तोलावर जवळ आलेली मित्रांनो बघा. पहिल्या वेतामध्ये पावर 2 दात आहे मित्रांनो बघा. फक्त 2 दात. वस्तू हे बघा इकडे पण वस्तू बघा. या दुधाची आहे का गाभणी आहे. एक जणली वाटतं इकडची. अच्छा 2 जणले. बरं मित्रांनो 2 जणलेले आहे. हे माप बघा. हे बघा मित्रांनो माप. हे बघा गाभण आहे मित्रांनो. एक क्वालिटी 1 नंबर आहे. ही दुधाची पहिल्या जातीची. हो हे बघा. बरोबर. हे बघा मित्रांनो ही पण पहाटे आहे बघा. पहिल्या झोपाची पहाटे. पहिल्या झोपाची पहाटे मित्रांनो बघा. जनली हा हे पण जनली. हो जनली ती. बघा पाठ मित्रांनो. पाठ वाहन 1 नंबर वाहन पाठ. हो ना वस्तू बघा मित्रांनो. ही बघा ही पण हळूहळू घ्या. हळूहळू घ्या. रुग्या हळूहळू घ्या. हे बघा ही गाभण या बघा मित्रांनो. या दुधाच्या पाठी. ही बघा ही पण दुधाची. हे बघा मित्रांनो दुधाची प्लेट बघा. ही पण दुधाची बघा मित्रांनो. सध्या दुधाच्या शेड असते बरोबर. हे बघा क्वालिटी. ही बघा दुधाची. हे आपण बघा दुधाची. हे वस्तू मित्रांनो बघा. बघा ही पण बघा 1 नंबर. जोडा बघा मित्रांनो. शेळ्या भुक्या आहे मित्रांनो अजून. बरोबर मस्त 1 नंबर. ही बघा ही गाभण बघा. हे वस्तू मित्रांनो क्वालिटी बघा.
एकदम नवतरचा पण आहे मित्रांनो, कवडं माप आहे एकदम. माल बघा, जवानीचा माल आहे. ही होंडी बघा, हे बघा गाभण. ही पहिल्या वस्तू मित्रांनो पण बघा, चमक बघा शेडीवरती. या पहिल्या घरच्या मित्रांनो. हे बघा मित्रांनो, वस्तू बघा, गाभण, चमक, शायनिंग बघा मित्रांनो, कवळापणा बघा. हो, हे पण बघा. क्वालिटी बघा मित्रांनो. पाठ वाणी मित्रांनो बघा, पहिल्या दुसऱ्या वेतातल्या पाठी आहेत. हे पण बघा, हे बघा, हे तेलंगी बघा मित्रांनो, मस्त वस्तू एक नंबर. बरोबर. हे बघा पॉवर पण हाईट कम फाईट ज्यादा. हाईट कम फाईट ज्यादा. मित्रांनो पहिल्या होता पाडे बघा, जळून गेली साईड बघा पण खाली. ही पण बघा, क्या बात. जनलेली मित्रांनो बघा, हे वस्तू बघा, कशी वस्तू एकदम. आणा बरं, आणा जरा. हो, हाईट कम फाईट झाला बघा. ही पाड बघा मित्रांनो, ही पण पहिल्या होती पाड आहे बघा. बघा पहिल्या होताची. हे जोडा आणला जो एका घरच्या. हे बघा मित्रांनो, पॉवर, क्या बात. हे वस्तू बघा मित्रांनो, ही बघा वस्तू. मी पण बघा. हो, माप बघा. ही पाठ पण बघा मित्रांनो, पाठ उतरते आता. गाभण पाठ मित्रांनो बघा. हे पावर वस्तू मित्रांनो बघा. खाली बघा, घागर एक नंबर. ही पण बघा. ही पण बघा. ही पाठ आहे मित्रांनो बघा. पहिल्या वेळ तसं भरपूर मोठ्या प्रमाणावरती मित्रांनो, कारण की आपली जी गोट बरोबर. या पण बघा. हो, ही पण बघा. एक चालली बघा दुधाची. हो बघा मित्रांनो, 6 दात. ही गाभण मित्रांनो बघा. हा, कच्च्या आहेत. मी बघा तोलावरची मित्रांनो, तोलावर फुल. हे बघा, हे वस्तू दुधाची. हे बघा दुधाची बघा. ताजी जाणार. ही पण ताजी जाणार मित्रांनो बघा. हे बघा. आता आपण मेंढ्या बघू, 11 मेंढ्या मित्रांनो. लावरा आहे सगळ्या. 4 4 जाती मित्रांनो बघा.
कास बघा पहिलं गतच हे बघा मित्रांनो, एकदम सुपर. हे पण बघा, गाभण एक 2 जणलेले आहे. हे पण बघा, हे बघ एकच नंबर पहिला होता. गाब नाही गाभण हे बघा, ये बघा, बच्चे गेला नाही जनली गाभण होती ती घेतली जेव्हा. हा जळून गेली, अरे गेली, हो जळून गेली. हे बघा मस्त कशा पडताय मित्रांनो. ही गाडी बच्चे पण आहे का वरती त्याला. कोकरू बघा केवढे भारी आहेत, मस्त कोकरू आहेत. 3 4 4 5 6 7 मित्रांनो. 9च्या 9 मेंढींचे 9 कोकरू आहे तिथं. 2 गाभणीत त्यांच्यामध्ये बघतो आता बघा कोकरू. पिचले मंगाबाई पिचले. हे बच्चा उडी मारले मित्रांनो. वरती बच्चे बघा ते पाठी. चारा बघा किती इथं शेळ्यानं चारायला, म्हणजे व्यापाऱ्यांनी पूर्ण अशी ह्या एवढ्या अशा प्रकारची मित्रांनो कपाशी पूर्ण घेतलेली. तुम्ही बघू शकता एवढं कापसाचं पूर्ण, म्हणजे व्यापारी चालला तर दिसणार नाही बघा तुम्ही. हे बघा आता इकडे म्हणून सरळ पूर्ण वाट आहे म्हणून दिसू राहिले. आता इकडे मध्ये बघा तो माणूस बघा, तुम्हाला दिसतं का तो माणूस बघा कापसामध्ये बघा माणूस. एवढी जबरदस्त कपाशी खायला घेतलेली व्यापाऱ्याने. मित्रांनो व्यापाऱ्या खूप काळजी घेत असतो शेळींची, कारण की बघा शेळींना चारा असेल चांगलं दिसेल तर ती शेळीला दाम लागेल. आता समजा भारी शेळी आणली व्यापाऱ्याकडे चारा नसेल, शेळीचं तब्येत खराब झाली किंवा उतरली तब्येत तिची वाली, तर मग किंमत लागेल का, त्याने घातलेला पैसा सुद्धा निघणार नाही असं होऊन जातं. म्हणून शेळी ही जशी आणली एवढाच 2-4 दिवसात 5 दिवसात 7-8 दिवसात जर तिला खायला चारा व्यवस्थित चांगला असला तर ती शेळी चांगली पावर करेल आणि लोक चांगली किंमत देतील. म्हणून असं एवढे दुसऱ्याचे शेत आहे मित्रांनो, हे त्यांचं स्वतःचं शेत नाहीये, दुसऱ्याचं शेत त्यांनी विकत घेऊन चारून परत हे कापसाच्या काड्या उपटून परत जमा करावं लागतं मित्रांनो. म्हणजे कापसाचा उपटून परत जमा करून परत पैसे पण द्यावे लागतात. तेव्हा त्यांना कुठेतरी या असं चारा वगैरे उपलब्ध होऊन ते शेळ्या वगैरे चारत असतात. अण्णा हे किती घेतलं तुम्ही आता, हे किती आहे तुमच्या साडूचं वावर आहे. बरं मग तर ते हरकत नाही, फक्त चारा उपटून द्यायचं मग तुम्हाला. बरं आणि दुसऱ्या कोणाचं घेतलं तिकडे पैसे द्यावे लागतात का मग. नाही आता चारून उपटून द्यायची बोलत. अच्छा आपण ऐन टायमावर नाही ते बी घेणं पडतं. बरं, कारण बाकी व्यापाऱ्यांचं पाहिलं की ते पैसे देऊन मग बाकी उपटून तसं पण असतं का. तसं बी असतं ना, असतं का तसं पण घेणं पडतं नाही काही. बरं जर नसलं चारा एखादी शेतकऱ्यांचा आडवून पाहिलं तर मग बरं बरं. तर मित्रांनो जर आता समजा यांचं साडूचं वावर आहे तर झालं ठीक आहे व्यवस्थित. जर दुसरं कोणाचं असलंच एखाद्याला शेतकऱ्याला समजा गरज आहे कपाशी उपटायची तर तो काय करतो, चला मलाही गरज तुम्हालाही गरज आहे चारून उपटून द्या. पण जर एखादी जर आडावं असलं त्याला माहिती की अण्णा चाराशिवाय पर्याय नाही आपल्याला कपाशी उपटायची घाई नाहीये, तर मग तो पैसे पण मागतो. ज्याला जशी गरज त्या प्रकारे होता. तर बघा हे आता समजा यांना काही लावायचं असेल तरी एक घाई का आता एका कपाशी इथून काढलेली. आता यांना जर इथं हरभरा असेल गहू असेल मका असेल जी पण वस्तू लावायची, आता हरभरा लावला गेला बऱ्यापैकी लोकांचा, आता मका वगैरे लावणं चालू आहे, ज्वारी वगैरे शाहू वगैरे लावणं चालू आहे. तर मग लवकरात लवकर ते शेती वगैरे मोकळी करत असतात. पण बाकी जाऊ द्या, पण चारा एक नंबर भेटला तुम्ही बघू शकतात.